नमस्कार मित्रांनो, पाहू शकता आता आपल्या व्हिडिओमध्ये मी विवेक गोरपडे तुमच्यासोबत चालू आहे आपल्या नवीन टॉपिकच्या विषयावर. तर तुम्ही सांगा मित्रांनो, आपल्या भारत देशात आपल्या महाराष्ट्रात राज्य तालुक्यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये पेठ तालुक्यामध्ये जे काय आजकाल प्रकार चालू आहेत हे अख्ख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बरेचसे असे प्रकार चालू. त्याच्याबद्दल तुमचं काय मत चालू आहे? खरंच आहे असे लोकांना यांना मारलं पाहिजे? फाशी देऊन आता एक इच्छा पूर्ण होईल का? नाही होणार. माझ्या मध्ये असे लोकांना ना ज्याच्या आईबापाचे पोलीस दलांनी वाईट केलंय ना त्याच्या हातात दिलं पाहिजे त्याला, आणि असं मारलं पाहिजे ना की बाबा चार माणसांनी विचार केले की बाबा का दुसरा विचार नाही केला पाहिजे. या गोष्टीचा आपण विचार करावा. आणि आजकाल ज्या आपल्या छोट्या फकीरींसोबत जे काही होत आहे, पोलीस दलांनी वाईट केलंय ना त्याच्या हातात दिलं पाहिजे त्याला, आणि असं मारलं पाहिजे ना की बाबा चार माणसांनी विचार केले की बाबा का दुसरा विचार नाही केला पाहिजे. या गोष्टीचा आपण विचार करावा. आणि आजकाल ज्या आपल्या छोट्या फकीरींसोबत जे काही होत आहे याच्याबद्दल खरंच मराठी माणसांनी जागे व्हायची गरज आहे असं मला वाटतंय. आणि जर जागं व्हायचं असेल तर सर्वांना पहिले एकत्रित यावं लागेल. आणि एकत्रित या. मराठी माणसांना जागा आहात कुठं? जागे व्हा. आपल्या आई बहिणी आता सुरक्षित नाही आहेत. तो महाराजांचा काल नव्हता जेव्हा महाराज एका शब्द मागे कोणाला हे करायचे. आज तो काल नाही आहे.